आज महिलांना पैसे वाटप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आज तारीख आहे 18 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. 7 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. महिलांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा करा. 18 नोव्हेंबर आज वार आहे सोमवार. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर त्या 7 बँका कोणत्या आहेत ज्यांना हे आदेश देण्यात आलेले आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातला आजचा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, 7 बँकांना तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे वाटप होणार आहेत. तर त्या कोणत्या 7 बँक आहेत ज्या बँकांमध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये महिलांच्या जमा होणार आहेत? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही या बँकांपैकी किंवा अन्य कोणत्या बँकांपैकी बँक अकाउंट जोडलेले असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये अशा तुम्हाला 7 बँका सांगणार आहेत ज्या बँकांमध्ये आजच पैसे जमा होणार आहेत आणि सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. संपूर्ण माहिती सांगणार आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर म्हणा किंवा गुड न्यूज म्हणा, खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता थेट 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच काही निवडक महिलांना 2100 प्लस 2100 असे मिळून थेट 4200 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. सर्वात मोठी अपडेट आहे. युट्यूब वरती आपण सर्वात अगोदर ही अपडेट देत आहोत. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरील ही सर्वात अगोदरची अपडेट आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर बघा, आज सोमवार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर उद्या असणार आहे मंगळवार. 2 दिवस हे इम्पॉर्टंट असणार आहे कारण की आज आणि उद्या सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये भरपूर म्हणजे लाखो महिलांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्यात येणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर परवा दिवशी तुम्हाला माहित आहे निवडणूक आहे, तर त्या दिवशी तुम्हाला पैसे येतील का त्याविषयी सुद्धा अपडेट सांगणार आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी लक्षामध्ये शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी या ठिकाणी गुड न्यूज समोर आलेली आहे. तर बघा, पुन्हा सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, म्हणजेच वर्षाला 25,200 रुपये मिळणार अशी घोषणा महायुती सरकारने दिलेली आहे. म्हणजे आता तुम्हाला प्लस 600 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे दरमहा मिळणाऱ्या पैशामध्ये. तसेच तुम्हाला अगोदर वर्षाला 18,000 रुपये दिले जाणार होते, ते आता डायरेक्टली 25,200 रुपये म्हणजे जवळपास 7,200 रुपयांची वाढ वार्षिक झालेली आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता एवढे पैसे दर महिन्याला जमा होणार आहेत. ही अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे, हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. तसेच बघा, अंगणवाडी आणि आशा सेविकांसाठी पण खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर बघा, या ठिकाणी आता आशा सेविकांना महिन्याला 1500 आणि विमा संरक्षण प्रदान करणार अशी दर महिन्याला 15,000 आणि विमा संरक्षण प्रदान करणार अशी घोषणा महायुती सरकारने केलेली आहे. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी सुद्धा मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती खुशखबर काय आहे तर बघा, लाडक्या बहिणींसाठी भाजप महायुतीने दिले 1500चे 5 हप्ते. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्त्याचे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. जवळपास महिलांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 7,500 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहे. आणि लाभार्थी महिलांची जी संख्या आहे तर ती संख्या आहे बघा 2 कोटीपेक्षा जास्त आहे. 2,34,00,000 माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता मगाशी मी व्हिडिओमध्ये चालूमध्ये बोलल्याप्रमाणे परवा दिवशी बुधवार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. परवा दिवशी निवडणूक आहे, मतदान होणार आहे. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्या दिवशी तुम्हाला सुट्टी असणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. म्हणजेच त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे असतील त्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये येणार नाही कारण की बँकांना त्यावेळेस सुट्टी असणार आहे. त्यामुळे बघा, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस म्हणजे आज तारीख आहे या ठिकाणी बघा 18 नोव्हेंबर आणि उद्या तारीख आहे 19 नोव्हेंबर. हे 2 दिवस अतिशय महत्वपूर्ण असणार आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेल्या सर्व माता आणि बहिणींसाठी. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट सर्वात लक्षात घ्या.
ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता खुशखबर, पोस्ट बँकेमध्ये जर तुम्ही अकाउंट दिलेले असेल लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना, तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, अशी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे. पोस्ट बँकेमध्ये पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून तुम्हाला समजू शकते. तर बघा आपल्या IPPB खात्यातील रक्कम माहीत करून घेण्यासाठी कृपया खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही मिस कॉल द्यावा. तर बघा हा नंबर आहे पोस्ट बँकेचा बॅलन्स चेक करण्याचा हा नंबर आहे. तुम्हाला काय करायचंय, फक्त या नंबरवरती एक मिस कॉल द्यायचा आहे. तुम्ही एकदा मिस कॉल दिला की तुम्हाला एक SMS येतो आणि त्या SMS मध्ये सांगितलं जातं की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेले आहेत. उदाहरणार्थ जर तुमच्या खात्यामध्ये 2100 जमा झालेले असेल तर त्या ठिकाणी SMS येईल की तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये. तर बघा तुम्ही ऑनलाईन खाते ज्या बहिणींनी पोस्ट ऑफिसमध्ये उघडले त्यांनी वरील नंबरवरती मिस कॉल देऊन रक्कम पहा. तुम्हाला समजेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे खरंच जमा झालेले आहेत की नाही. परत एकदा सांगतोय, मिस्टर रँडम मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. युट्यूबवरती सर्वात अगोदर ही अपडेट आपण देत आहोत. त्यानंतर बघा भरपूर महिन्यांचा प्रश्न होता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा जर लाडकी बहीण योजनेचा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर आता तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे. ती नवीन संधी तुम्हाला आचारसंहिता आणि इलेक्शनची प्रोसेस झाल्यानंतर मिळणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे काळजी करू नका. ज्या महिलांचा फॉर्म रिव्ह्यू मध्ये असेल त्यांचा सुद्धा फॉर्म आता लवकरच चेकिंगला जाणार आहे. पेंडिंग मध्ये जरी फॉर्म असेल तर आता तो फॉर्म तुमचा इलेक्शन नंतर आचारसंहिता संपल्यानंतर चेकिंग मध्ये जाईल आणि पुढे जर तुमचा फॉर्म ओके असेल तर तो अप्रूव्ह होऊन येईल आणि तुम्हाला सुद्धा इतर महिलांच्या प्रमाणे पैसे दर महिन्याला मिळतील. ही लेटेस्ट अपडेट आहे. त्यानंतर बघा तुमच्या खात्यात किती पैसे आहेत आता ते कसं चेक करायचं, तर नंबर सांगतो तुम्हाला भरपूर बँकांचे. तर तुमच्या खात्यामध्ये जर आज पैसे आले असतील तर या नंबरवरती तुम्हाला मिस कॉल देऊन चेक करा. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी भरपूर बँकांचे नंबर आहेत. आता मी तुम्हाला या ठिकाणी थोडंसं झूम करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला सर्वांना हा नंबर क्लिअरली दिसेल. तर या ठिकाणी बघा अलाहाबाद बँकेचा नंबर हा आहे, आंध्रा बँकेचा नंबर, ऍक्सिस बँकेचा हा नंबर आहे, बँक ऑफ बरोडाचा हा नंबर आहे. तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. तुम्हाला सांगितलं जाईल की खात्यात पैसे आलेत की नाही. बँक ऑफ बरोडाचा नंबर हा आहे, भारतीय महिला बँकेचा नंबर हा आहे, त्यानंतर कॅनरा बँकेचा नंबर हा आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नंबर हा आहे, त्यानंतर सिटी युनियन बँकेचा नंबर हा आहे. सर्व बँकांचे तुम्हाला नंबर दाखवतो. या ठिकाणी बघा कॉर्पोरेशन बँक, देना बँक, धनलक्ष्मी बँक, त्यानंतर बघा HDFC बँकेचा नंबर पण या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर ICICI बँक, इंडियन बँक, कर्नाटका बँक, करोड वैश्य बँक, त्यानंतर बघा भरपूर बँक आहेत. कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, श्री विनायक सहकारी बँक लिमिटेड. ठीक आहे. तर बघा भरपूर जेवढ्या नंबर आपल्याला मिळेल ते सर्वांचे तुम्हाला नंबर या ठिकाणी दाखवतोय. त्यानंतर बघा साऊथ इंडियन बँक, सिंडिकेट बँक, UCO बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि येस बँक. तर बघा जेवढे पण नंबर आपल्याला अवेलेबल झाले, माहिती आपल्याला मिळाली, ते सर्व नंबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यानंतर बघा सर्व महिलांसाठी या ठिकाणी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आता काय खुशखबर आहे, तर बघा महिला सन्मान योजनेतून तुम्हाला बस तिकिटात आता 50% सवलत महायुती सरकार देणार आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींना दर महिन्याला आता 2100 रुपये देणार आहे. तसेच दर वर्षाला 25,200 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी बघा निवडणूक आहे 20 नोव्हेंबरला, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. लगेच तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता मी तुम्हाला त्या 7 बँका सांगतो ज्या 7 बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर या ठिकाणी बघा पहिली जी बँक आहे ज्या बँकेमध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होतील तर ती बँक आहे पोस्ट बँक. तर पोस्ट बँकमध्ये ज्या महिलांनी अकाउंट दिलेलं आहे त्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर दुसरी बँक आहे SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये सुद्धा सर्वात अगोदर 3 नंबरला पैसे जमा होतील. चौथी जी बँक आहे ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र. बँक ऑफ महाराष्ट्राचे जर तुम्ही खाते उघडले असेल किंवा दिले असेल तर तुमच्याही खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत. त्यानंतर 5व्या नंबरची बँक आहे HDFC बँकेचं जर तुम्ही अकाउंट दिलं असेल तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर 6 नंबरची बँक आहे IDBI बँकेमध्ये सुद्धा
महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. तसेच 7व्या नंबरची बँक आहे बँक ऑफ बरोडाचे जर तुम्ही अकाउंट दिलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आता लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. आजपासूनच भरपूर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला जर पैसे जमा झाले तर तुम्हाला फक्त एक छोटीशी कमेंट करून सांगायचं आहे की दादा आमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, जेणेकरून आम्हाला समजेल की किती महिलांना लाभ मिळालेला आहे. तसेच तुमचं जर इतर बँकेमध्ये अकाउंट असेल तरी सुद्धा काळजी करू नका, तुमच्या सुद्धा खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी काही महत्वाची सूचना आहे की काही महिलांना बघा पैसे मिळत नाही, तर त्याचं कारण हे आहे की त्या इतर सरकारी योजनेचा लाभ घेतात म्हणून त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण त्यांनी अगोदर इतर कोणत्या तरी सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. तर या ठिकाणी बघा तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा, तुम्ही जर आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.